हां, ते एक्स्ट्रीमली लो वर्कॅबिलिटीवालं कॉन्क्रीट कुठे यूज करतो आपण, तर प्रिकास्ट पेविंग स्लॅबमध्ये. प्रिकास्ट पेविंग स्लॅब म्हणजे कोणता, तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की आपण काय करतो बरं का, कंपनीमध्ये आपण कधी कधी काय करतात माहिती आहे का, रोडाला तयार करण्यासाठी कंपनीमध्ये तो स्लॅब बनवतात आणि तो स्लॅब बनवून डायरेक्टली काय करायचं, रोडावरती ठेवून द्यायचं. राईट. तर त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, त्यामुळे जर बघायला गेला तर दिसायला भेटतं आपल्याला काय की त्याला म्हणून देतो आपण वाट एक्स्ट्रीमली लो. ते एक्स्ट्रीमली लो वर्कॅबिलिटीवालं कॉन्क्रीट आपण यूज करणार इन द प्रिकास्ट पेविंग स्लॅब. क्लिअर झाला का पॉईंट, परीक्षेला विचारेल. दुसरा व्हेरी लो. आता एक्स्ट्रीमली लोची बात करून टाकली, व्हेरी लोवाला कुठे वापरणार बरं का मी, रोडच्या ठिकाणी. सो रोड टू बी व्हायब्रेटेड. जो रोड व्हायब्रेटेड होणार म्हणजे काय बरं का, आता ब्रिज घेऊ, ब्रिज राईट की नाही. तो ब्रिजवरती काही कालावधीनंतर वजन येणार आहे, वजन आल्यानंतर जो काय तो व्हायब्रेट होणार आहे, तो आपण काय बोलूया, रोड टू बी व्हायब्रेटेड. त्या केसमध्ये वापरलं जाणार जे की कॉन्क्रीट असणार, ते कॉन्क्रीट कोणत्या प्रकारचं असणार, व्हेरी लो. सो व्हेरी लो कॉन्क्रीट, व्हेरी लो वर्कॅबिलिटीवाला कॉन्क्रीट जे काय आहे, व्हेरी लो वर्कॅबिलिटीवाला कॉन्क्रीट जे आहे ते आपण रोड टू बी व्हायब्रेटेड त्या केसमध्ये, जो रोड व्हायब्रेट होणार आहे भविष्यामध्ये जाऊन पुढे, राईट. जसं की स्लॅबवाला आपलं कोणता ब्रिजचा जो काही स्लॅब आहे वरचा, त्या केसमध्ये आपण कॉन्क्रीट कोणता यूज करणार, तो व्हेरी लो वर्कॅबिलिटीवाला. लो वर्कॅबिलिटीवाला कॉन्क्रीट कुठे यूज करत असतो मी, मास कॉन्क्रीटिंगमध्ये. सो लाईट रेनफोर्स स्ट्रक्चरमध्ये किंवा मास कॉन्क्रीटिंगमध्ये. बघा दोघं शब्द कसे भरलेले आहेत. तो मास कॉन्क्रीटिंग किंवा लाईट रेनफोर्समेंट म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येते का, मास कॉन्क्रीटिंग, लाईट रेनफोर्स स्ट्रक्चर आणि मध्ये फसून द्यायचं काय, लो. राईट की नाही. तो लो वर्कॅबिलिटीवाला कॉन्क्रीट आपण कुठे यूज करणार, मास कॉन्क्रीटिंगमध्ये किंवा लाईट रेनफोर्स स्ट्रक्चरमध्ये. राईट. पुढे मीडियम वर्कॅबिलिटीवाला कुठे यूज करणार मी, फ्लॅट स्लॅबमध्ये, हेव्हिंगली रेनफोर्स स्ट्रक्चर. राईट का. सो हेव्हिंगली रेनफोर्स स्ट्रक्चर म्हणजे काय तुमच्या लक्षामध्ये येईल की ज्याच्यामध्ये खूप भरपूर रेनफोर्समेंट भरून ठेवलेले आहेत, या केसमध्ये सुद्धा आपण काय यूज करणार आहे, मीडियम. सो मीडियम वर्कॅबिलिटीवाला कॉन्क्रीट यूज करतो मी फ्लॅट स्लॅबमध्ये, हेव्हिनली रेनफोर्स स्ट्रक्चरमध्ये आणि RCC स्ट्रक्चरमध्ये. आणि हाय वर्कॅबिलिटीवाला वापरणार मी RCC विथ द कंजेस्टेड रेनफोर्समेंट अँड ट्रेमी कॉन्क्रीट. त्या केसमध्ये आपण हाय वर्कॅबिलिटीवाला यूज करणार. तो लक्षात घ्यायचं, ट्रेमी कॉन्क्रीटमध्ये आपण हाय वर्कॅबिलिटी हा प्रश्न विचारला आहे, लक्षात ठेवायचं. RCC विथ कंजेस्टेड रेनफोर्समेंट. RCC वर्क ज्याच्यामध्ये खूप जास्त सळ्या भरून ठेवलेल्या आहेत, आणि ट्रेमी कॉन्क्रीटिंग वर्क, पाण्यामध्ये ट्रेमी कॉन्क्रीटिंग वर्क करत असतो ना आपण, तो तुम्हाला विचारतात, तुटे मला विचारला होता त्याच्यामध्ये, राईट की नाही, की ट्रेमी कॉन्क्रीटिंग काय असतं, त्याच्याबद्दल तुम्हाला लक्षामध्ये राहायला पाहिजे. ट्रेमी कॉन्क्रीटिंग काही नाही, ज्या समुद्रामध्ये मला पिलर वगैरे जर का काम करायचं असेल तर ट्रेमी पाईपच्या मदतीने आपण काय करत असतो, त्याला ट्रान्सपोर्ट करून बॉटममध्ये आपण काय करतो, प्लेस करत असतो. तर ते जे काही वर्क असतं एकत्रितपणे आपण त्याला काय म्हणून देत असतो, त्याला आपण ट्रेमी कन्स्ट्रक्शन म्हणत असतो. तर ट्रेमी कॉन्क्रीटच्या केसमध्ये तसेच RCC विथ कॉन्जेस्टेड रेनफोर्समेंट या केसमध्ये आपण हाय वर्कॅबिलिटीवाला यूज करणार. बोला इथपर्यंत क्लिअर झाला का तुम्हाला. आता आपण पुढे जाऊ. आता पुढचा आहे पुढची प्रॉपर्टी. ही वर्कॅबिलिटी, ही पहिली प्रॉपर्टी आपली कव्हर झालेली आहे. सो टोटल वर्कॅबिलिटी इज गोइंग टू बी कव्हर्ड. नाउ सेकंड प्रॉपर्टी ऑफ द कॉन्क्रीट इज व्हॉट, सेग्रीगेशन अँड ब्लीडिंग ऑफ कॉन्क्रीट. सेग्रीगेशन अँड ब्लीडिंग ऑफ कॉन्क्रीट. चला याची इन्फॉर्मेशन काढू एक एक करून. सगळ्यात अगोदर आता सेग्रिगेशन म्हणजे काय बरं का, सेग्रिगेशन होणं म्हणजे नेमकं काय, याला 3 पद्धतीने लोक बोलतात, त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन नेहमी राहतं की यार सेग्रिगेशन होणं म्हणजे काय. हे सेग्रिगेशन होणं म्हणजे एका गोष्टीचं सेग्रिगेशन नाही होत, सेग्रिगेशन होणं 3-4 गोष्टींचं सेग्रिगेशन होत असतं. पण त्याला डिपेंड करण्याचे तरीके वेगवेगळे असतात. जसं की काय बरं का, जर मी बोलतोय की कॉन्क्रीट सेग्रिगेट झाला, याचा मिनिंग काय होत असतो की कोर्स ॲग्रिगेट जे आहेत, लक्षामध्ये येत असतं कॉन्क्रीट बनवायला 5 घटक लागतात, 5 पांडव लागतात. जसं की काय, सिमेंट लागतो, सँड लागते, ॲग्रिगेट लागतात, वॉटर लागतं, ॲडमिक्चर लागतं. हे 5 पांडव लागत असतात कॉन्क्रीटला बनवण्यासाठी. मग मला लक्षामध्ये येत असतात हे इन्ग्रेडियंट झाले आपले. तर या इन्ग्रेडियंटमध्ये कोर्स ॲग्रिगेट पण असतो, हे पण तुम्हाला माहिती आहे, राईट. तर मग आता जे काही कोर्स ॲग्रिगेट आहेत ते आपल्या बाइंडिंग मटेरियलपासून, जे कोर्स ॲग्रिगेट आहेत ते आपल्या बाइंडिंग मटेरियलपासून सेपरेट आउट होत असतील, तर त्याला सुद्धा मी काय म्हणून देत असतो बरं का, त्याला सुद्धा आपण काय म्हणून देत असतो, राईट. तर जे कोर्स ॲग्रिगेट आहे आपले, ते कोर्स ॲग्रिगेट जर आपल्या बाइंडिंग मटेरियलपासून जर का सेपरेट आउट होत असतील, नाराज झाले ते, राईट की नाही, तो कोर्स ॲग्रिगेट समजा नाराज झाले, ते सेपरेट आउट होऊन गेले. कारण असतं त्याला सेपरेट आउट होण्यासाठी, ते कारण पण आपण बघणार आहोत. तर कोर्स ॲग्रिगेट जे आहे ते सेपरेट आउट झालेत, किंवा समजा बॉटमला जाऊन खाली बसून गेलेत. कॉन्क्रीट बनवलं होतं मी, आणि समजा कॉन्क्रीट बनवलं होतं आणि एक पाण्याची एखादी टाकी, आणि त्या टाकीमध्ये मी काय केलं, बनवलेलं कॉन्क्रीटला मी टाकीमध्ये ठेवून देतोय. तर काय होईल बरं का, त्या ॲग्रिगेटच्या वजनामुळे डेन्सिटी जास्त असल्या कारणाने ते सगळे ॲग्रिगेट काय होतील, खाली बॉटमला जाऊन बसून जातील. वरती राहून जाईल स्लरी आणि खालती राहून जातील ते ॲग्रिगेट. तर खाली जे काही आहेत ना वजनदार ॲग्रिगेट, त्यांच्या डेन्सिटीमुळे खाली जाऊन बसणं म्हणा, राईट का, सेपरेट आउट म्हणा, शब्द काय वापरायचं म्हणा, बाइंडिंग मटेरियलपासून आपले कोर्स ॲग्रिगेटचं सेपरेट आउट होणं, किंवा वजनामुळे आपल्या कोर्स ॲग्रिगेटचं खाली बसणं, याला आपण एकंदरीतपणे काय म्हणून देत असतो, याला आपण सेग्रिगेशन म्हणून देत असतो. तर कॉन्क्रीटची जी काय आहे सेग्रिगेशन, ही कॉन्क्रीटची काय झाली, एक
प्रॉपर्टी दिसायला भेटत असते. आलं लक्षामध्ये. तो सेग्रिगेशन कॅन बी डिफाईन ॲज सेपरेशन ऑफ द कन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल ऑफ कॉन्क्रीट. कन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल ऑफ कॉन्क्रीट बघा कसं डिफाईन करून दिले. कॉन्क्रीटचे जे काही कन्स्टिट्यूट आहेत, राईट, तो कॉन्क्रीटचे जे काही कन्स्टिट्यूट आहेत त्यांचं सेपरेट आउट होणं इज नथिंग बट व्हॉट, सेग्रिगेशन. क्लिअर झाला पॉईंट? क्लिअर झाला का रे? राईट. कॉन्स्टिट्यूटबद्दल बोलले, पण मेजॉरिटी तुम्हाला डिपेंड कशावरती करावं लागतं. कॉन्स्टिट्यूट कोणता उचलला तुम्ही, तो कोर्स ॲग्रिगेट उचलला, की कोर्स ॲग्रिगेटचं इतर इन्ग्रेडियंटपासून वेगळं होणं. इतर इन्ग्रेडियंटमध्ये पण कोणाला पकडला तुम्ही, बाइंडिंग मटेरियलला. तर कोर्स ॲग्रिगेटचं बाइंडिंग मटेरियलपासून सेपरेट आउट होणं म्हणा, किंवा कोर्स ॲग्रिगेटचं वजनामुळे बॉटमला खाली बसणं म्हणा, याला आपण काय म्हणून देत असतो, याला आपण सेग्रिगेशन म्हणत असतो. आता यार हे कशामुळे होत असेल बरं का, हे याचं कारण तुम्हाला मी अगोदर पण सांगितलंय. जर का समजा आपण कॉन्क्रीट बनवताना जर का आपण प्रोपोर्शन व्यवस्थित वापरलं नसणार, याचा अर्थ काय झाला, जर तुम्ही प्रोपोर्शन व्यवस्थित वापरलं नसणार, कशाचं प्रोपोर्शनल, सिमेंटचं प्रोपोर्शन, सँडचं प्रोपोर्शन आणि ॲग्रिगेटचं प्रोपोर्शन जर का तुम्ही व्यवस्थित वापरलं नसणार, याचा अर्थ काय होईल बरं का, हे होमोजिनियस मिक्स बनणार नाही, हे नॉन होमोजिनियस मिक्स बनून जाईल. तर नॉन होमोजिनियस मिक्स आपल्याला बनताना दिसायला भेटत असते. मग जर का समजा नॉन होमोजिनियस मिक्स जर का मी बनवलेलं असेल, तर त्या केसमध्ये चान्सेस वाढून जात असतात सेग्रिगेशन होण्याचं. तो काय होऊन जाईल त्या केसमध्ये, जे ॲग्रिगेट आहे आपले वजनामुळे खाली बॉटमला जाऊन बसतील किंवा आपल्या बाइंडिंग मटेरियलपासून सेपरेटेड होऊ शकतात. त्याला आपण त्याला काय म्हणून देतो, आपण सेग्रिगेशन म्हणून देत असतो. आलं लक्षामध्ये. आता याला 3 पद्धतीमध्ये काय केलं, सेग्रिगेशनला डिपेंड केले. पहिली पद्धत काय म्हणली, की कोर्स ॲग्रिगेट आपल्या मॅट्रिक्सपासून, मॅट्रिक्स म्हणजे बाइंडिंग मटेरियल, कोर्स ॲग्रिगेट आपल्या मॅट्रिक्सपासून किंवा बाइंडिंग मटेरियलपासून सेपरेट आउट होणार किंवा बॉटमला जाऊन बसणार. राईट, ही झाली एक. दुसरी बात सांगितली, पेस्ट ऑर द मॅट्रिक्स. आता पेस्ट किंवा बाइंडिंग मटेरियल, पेस्ट इज नथिंग बट व्हॉट, बाइंडिंग मटेरियल. पेस्ट ऑर मॅट्रिक इज सेपरेटिंग अवे फ्रॉम द कोर्स ॲग्रिगेट. आता उलटं बोलतोय मी. अगोदर नाराज कोण झाला होता, कोर्स ॲग्रिगेट नाराज झाला होता. तो कोर्स ॲग्रिगेट जो आहे आपल्या मॅट्रिक्सपासून सेपरेट आउट झाला होता. इथं कोणाच्या रिस्पेक्ट नव्हते. आता इथं जर बघायला गेलं तर इथं दिसायला भेटेल की आपल्या कोर्स ॲग्रिगेटच्या रिस्पेक्टनं मॅट्रिक्स वेगळा होऊन गेला. आता कोण नाराज झालाय बरं का, आता मॅट्रिक्स नाराज झालाय. राईट. सो आपण काय बोलतो बरं का, तर या पद्धतीने पण डिपेंड करता येतात, या पद्धतीने सुद्धा सेग्रिगेशनला डिपेंड करता येतं. सो राईट, कोर्स ॲग्रिगेट सेपरेटिंग आउट ऑर द सेटिंग डाऊन फ्रॉम द रेस्ट ऑफ द मॅट्रिक्स. राईट, हे सुद्धा हा सुद्धा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार काय असतो, द पेस्ट ऑर द मॅट्रिक्स सेपरेटिंग अवे फ्रॉम द कोर्स ॲग्रिगेट. हा सुद्धा एक प्रकार होऊन जात असतो. आणि तिसरा प्रकार कोणता असतो बरं का, वॉटर सेपरेटिंग आउट फ्रॉम द रेस्ट ऑफ द इन्ग्रेडियंट बेईंग लो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. लक्षात घ्या, काय जात कहाणी काय घडून जाते, की यार कॉन्क्रीटला बनवण्यासाठी जे इन्ग्रेडियंट मी वापरत आहे त्याच्या तुलनेमध्ये जर का वॉटरची डेन्सिटी खूप कमी जर का होऊन गेली ना, तुलनेने म्हणतोय मी, बाकीच्या इन्ग्रेडियंटच्या तुलनेने आपल्या पाण्याची डेन्सिटी जर का समजा कमी झाली ना, तर पाणी काय होऊन जात असतो बरं का, पाणी बिचारा नाराज होऊन वेगळा होऊन जात असतो. तर मग इतर इन्ग्रेडियंटच्या रिस्पेक्टनं पाणी जर का वेगळा होत असेल तर त्याला सुद्धा सेग्रिगेशनचा एक प्रकार म्हणता येईल. नंतर जर का समजा कोर्स ॲग्रिगेटच्या रिस्पेक्टने बाइंडिंग मटेरियल किंवा मॅट्रिक्स जर का वेगळा होत असेल तर याला सुद्धा एक सेग्रिगेशनचा प्रकार म्हणता येईल. आणि बाइंडिंग मटेरियलच्या रिस्पेक्टने जर का समजा आपले कोर्स ॲग्रिगेट वेगळे होत असतील तर त्याला सुद्धा आपण सेग्रिगेशन म्हणून देत असतो. बोला, कळालं का इथपर्यंत? क्लिअर झालं? राईट, झाली बात. पुढे जाऊ. आता पुढे जर बघायला गेलं तर काय, की यार हा सेग्रिगेशन होतो कशामुळं, कंडिशन फॉर द वॉट फेवरेबल सेग्रिगेशन. तर आता मी काय म्हणतो बरं का, एक कंडिशन सेग्रिगेशनसाठी एक अशी फेवरेबल कंडिशन कशामुळे तयार होत असते, का सेग्रिगेशन होत असेल, याचे पण आपल्याला कारण दिसायला भेटत असतात. एक मिनिट, या घरच्यांना शांत करतो. आई याडी आई बरं का, मत कोई माता ढेच भेटू नाही. हां, तर आता काय बरं का, तर यार या सेग्रिगेशनसाठी अशी फेवरेबल कंडिशन कशी काय बनवून जाते, राईट ना. तो कंडिशन फेवरेबल फॉर द वॉट, सेग्रिगेशन. ही सेग्रिगेशनसाठी अशी कोणती कंडिशन बनून जाते ज्याच्यामुळे हे 3 प्रकार आपल्याला दिसायला भेटत असतात. याचे कारण आपण काढून घेऊ. पहिलं कारण काय दिसायला भेटत असतं, बॅड प्रोपोर्शन मिक्स. तुम्हाला जे काय तुमच्याकडे काय बरं का, तुम्हाला मोजमाप करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी मी दिलेल्या ज्याला बॅचिंग म्हणतात. तुम्ही कोणती तरी बॅचिंग पद्धतीने तुम्ही ते हे घेतलात, परंतु लक्षामध्ये काय होऊन घेत जातं बरं का, जसं की मी व्हॅल्यूम बॅचिंग वापरलं. व्हॅल्यूम बॅचिंगच्या केसमध्ये सँड जी असते ती सँडची बल्की होऊन जात असते. त्यामुळे तुम्ही ती जे इन्ग्रेडियंट घेतायत ती सँड ती तुमच्याकडून कमी वापरली जाते, तुमच्यासोबत धोका झाला. राईट की नाही, धोका होतोय सरळ. मग जेव्हा आपण ते कॉन्क्रीट बनवणार ते कॉन्क्रीट एका चांगल्या प्रोपोर्शनचं चांगल्या प्रोपोर्शन मिक्सवाला कॉन्क्रीट बनणार नाही. आलं लक्षामध्ये. तो आपण काय बोलतो की यार सेग्रिगेशन होण्यामागे कोणते कारण असू शकतात. पहिलं कारण सांगितलं मी तुम्हाला, बॅड प्रोपोर्शन मिक्स. सो बॅड प्रोपोर्शन मिक्स जे काय आहे हे आपलं पहिलं कारण झालं.
दुसरं जर बघायला गेलं तर काय बरं का, जर समजा तुम्ही कॉन्क्रीटला जर का तुम्ही एखाद्या जास्त हाईटवरून जर का फेकत असणार तर तुम्हाला 100% माहिती आहे की सेग्रिगेशन होऊन जात असते, राईट का. कॉमन सेन्स आहे. आता जसं की आपण मागे शूट वापरला होता ट्रान्झिट मिक्सरमधून, की ट्रान्झिट मिक्सरमधून एवढ्या हाईटवरून जर का समजा आपण कॉन्क्रीटला खाली पाडून टाकलं तर खड्या अख्ख्या वेगळ्या होऊन जातील, खड्या पार वेगळ्या दूर खड्या होऊन जातील आणि तो माल खाली पडून जाईल. तो त्यामुळे जे काही ना सेपरेटिंग होऊन जाईल आपला तो पहिला प्रकार आपल्याला दिसायला भेटून जाईल, राईट. सो कॉन्क्रीटला जे काय आहे जास्त हाईटवरून जर का तुम्ही फेकलं, जसं की कोणत्या केसमध्ये, कॉलमच्या केसमध्ये तुम्ही कॉलमचा साचा बनवून ठेवलेला आहे आणि वरून तुम्ही कॉन्क्रीटला फेकताय, तर त्या केसमध्ये काय होऊन जात असतं, त्या केसमध्ये आपल्याला सेग्रिगेशन दिसायला भेटत असतं. आणि तुम्हाला मी लिफ्टचे पण बात बोललो होतो. लिफ्ट म्हणजे काय माहिती आहे का, समजा हा कॉलम आहे, मी काय करतो माहिती आहे का, या कॉन्क्रीटला एवढा आता कॉलमचा साचा होता आणि कॉन्क्रीटला इथून फेकतो, तर काय होतं माहिती आहे का, या केसमध्ये नाराज कोण होऊन जातो, या केसमध्ये खड्या ज्यात ना खालीतून बसून जातात, मग वरती ना स्लरी वगैरे येऊन जात असते, तर त्याला लेटन्स पण बोलतो आपण. मग काय होतं, हा लेअर झाला. आता जेव्हा मी दुसरा लेअर टाकणार ना, तर तुम्हाला लक्षामध्ये येईल की हा जो काही प्लेन आहे ना, हा एक विकेस्ट प्लेन होऊन जाईल. तो या ठिकाणी फेल्युअर व्हायचे चान्सेस वाढून जात असतात. तर कॉलममध्ये असा पण प्रॉब्लेम होऊन जात असतो. तर मी फेवरेबल कंडिशन फॉर द सेग्रिगेशनबद्दल बोलत होतो की सेग्रिगेशन होण्यामागे एक फेवरेबल कंडिशन कशी तयार होत असते, जर का प्रोपोर्शनल मिक्स जर का बॅड असेल, तो बॅड प्रोपोर्शनल मिक्स. दुसरा पॉईंट मी तुम्हाला बोललो की जेव्हा आता काय होत असतं, मिक्सिंग करत असताना आपण काय करत असतो बरं का, मिक्सर जे असतात ना, कॉन्क्रीटला मिक्सर करण्यासाठी जे की मिक्सर असतात ते खूप जुने झाले असतील, त्यांचे खूप जुने मिक्सर आपण वापरतोय. तो खूप जुने मिक्सर जर का तुम्ही वापरत असताना, तर त्याच्यामध्ये काय होत असतात, ते मिक्सरमध्ये जे पाते असतात, ते पाते पण खराब झालेले आहेत. आ लक्षामध्ये, ते पाते पण खराब झाले. त्यामुळे काय होते, मिक्सरमध्ये ते पाते जे काय ते वॉर्न आउट झालेले आहेत, ते खराब झाले. ते ब्लेड जे काही असतात ते ब्लेड वॉर्न आउट झालेले आहेत. सो डिझाईन मिक्सरमध्ये जे काही ब्लेड आहेत ते खूप टायमिंगमुळे ते वॉर्न आउट झालेत, ते खराब झालेत. त्यामुळे सुद्धा सेग्रिगेशन होत असतं. तर मिक्सर जो असतो, ते मिक्सर जर का खूप जुना झाला असेल तर त्या केसमध्ये सुद्धा सेग्रिगेशन व्हायचा एक प्रॉब्लेम दिसायला भेटत असतो. तुम्हाला मी एक बात शिकवली होती, कोणती बरं का, तर ड्रॉपिंग लक्षात घ्या. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील की कॉन्क्रीटला किती हाईटपेक्षा जास्त वरती फेकायला नको. म्हणजे काय बोलतो मी, कॉन्क्रीटला जे ना 1 मीटरच्या उंचीपासून फेकलं तर ठीक आहे, पण 1 मीटरपेक्षा जास्त उंचीवरून कॉन्क्रीटला फेकायचं नाही. 1 मीटरची उंची ठीक आहे, तर कॉन्क्रीटला किती मीटरच्या उंचीपर्यंत उंचीपासून फेकायला पाहिजे, 1 मीटरच्या खालीच फेका. 1 मीटरपासून तुम्ही खाली फेकू शकतात, पण जर का समजा तुम्ही 1.5 मीटरपासून जर का 1.5 मीटर एवढ्या उंचीवरून जर का तुम्ही कॉन्क्रीटला फेकलं तर चान्सेस वाढतात सेग्रिगेशनचे. पॉईंट क्लिअर झाला का तुम्हाला, राईट. आता चौथा पॉईंट मी तुम्हाला सांगतोय. चौथा पॉईंट काय बरं का, की यार सेग्रिगेशन होण्याचं अजून एक फेवरेबल कंडिशन कोणती असते बरं का, तुम्हाला बेल्ट कन्व्हेयर शिकवला आहे मी. जर का समजा कॉन्क्रीटला ट्रान्सपोर्ट करायचं असेल, तर कॉन्क्रीटला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एक पद्धत निघून येत असते, ती म्हणजे बेल्ट कन्व्हेयर. ज्या ठिकाणी तुम्हाला जाता येत नाही, इनॲक्सेसिबल एरिया असेल, जसं की काय टनेल, तर टनेलच्या केसमध्ये मला जर का कॉन्क्रीटला लांबपर्यंत जर का न्यायचं असेल इनॲक्सेसिबल एरियामध्ये, तर कॉन्क्रीटला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, स्टीप कॉन्क्रीटला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आपण काय करत असतो, बेल्ट कन्व्हेयरला यूज करत असतो. मग आता काय होत असतं, बेल्ट कन्व्हेयरला जेव्हा तुम्ही यूज करताय, तर जेव्हा ते ट्रान्सपोर्ट होते त्या केसमध्ये सुद्धा काय होत असतं, खडी वेगळी होऊन जात असते. विचार करा ना तुम्ही, त्या बेल्ट कन्व्हेयरवर तुम्ही कॉन्क्रीट टाकताय, ते पट्टा जेव्हा तो फिरतोय, तर ॲग्रिगेट त्याची वेगळी होऊन जाते, स्लरी वेगळी होऊन जाते. अशा पद्धतीचा पण तिचा प्रॉब्लेम होत असतो. तो आपल्या लक्षामध्ये येऊन जात असतो की बेल्ट कन्व्हेयरच्या केसमध्ये लॉंग डिस्टन्स जर का असेल, खूप जास्त लांब डिस्टन्स, तर त्या केसमध्ये सगळे इन्ग्रेडियंट एकमेकांपासून काय होऊन जातील, वेगळे होऊन जातील. आणि इन्ग्रेडियंटचे एकमेकांपासून वेगळं होणं, यालाच आपण सेग्रिगेशन म्हणत असतो. कळालं का तुम्हाला, वाटा पडून जाणार, परिवारचा वाटा पडून जात असतो, इकडे तिकडे सेग्रिगेट होऊन जात असतात, राईट का. तर ते सुद्धा इथं दिसायला भेटतात. पॉईंट क्लिअर झाला का, राईट. हां, तर आता लक्षात येते तो हे झालं. अजून पाचवा एक फेवरेबल कंडिशन, ती म्हणजे काय, व्हायब्रेशन. जर का समजा अति व्हायब्रेशन जर का करून टाकलं तुम्ही, आपल्याला माहिती आहे की यार एअर वाईड इंट्रॅप्ड एअरला रिमूव्ह करण्यासाठी आपण कॉम्पॅक्शन करतो बाय युझिंग द अदर मेथड. खूप साऱ्या पद्धती आहेत, ते पद्धत तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलं नाही, पण मी बोललो तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार, कारण की तो पॉईंट अजून आलेला नाही असं मी म्हणतो. आता गमत बघा, काय लक्षामध्ये येतं बरं का, की यार व्हायब्रेशन जर का समजा मी एक्सेसमध्ये करून टाकलं, कॉन्क्रीटचं कॉम्पॅक्शन करण्यासाठी व्हायब्रेटरचा वापर केला आणि व्हायब्रेशन खूप जास्त करून टाकलं, मी समजा खूप जास्त व्हायब्रेशन करून टाकलं, त्या केसमध्ये सुद्धा सेग्रिगेशन व्हायचे चान्सेस होत असतात. ते 5 रिझन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारून घेतील. पहिलं, बॅड प्रोपोर्शनल मिक्स. 2 नंबर, ड्रॉपिंग ऑफ द कॉन्क्रीट फ्रॉम द हाईट. 3 नंबर काय, मराठी तुमच्या भाषेने पटापट रनिंग नोट काढायचा. तो बॅड प्रोपोर्शन तुम्हाला मी नंतर मी उद्या याला PDF काढून आणणार, पुन्हा मी तिथून वाचून सांगतोच म्हणा, त्याचा काही विषय नाही, राईट. तो मी काय बोललो, पहिलं बॅड प्रोपोर्शन मिक्स. 2 नंबर, ड्रॉपिंग ऑफ द कॉन्क्रीट फ्रॉम द हाईट. दॅट इज वॉट, फॉर एक्झाम्पल द्यायचं तर कॉलम लक्षात ठेवायचं, 1 मीटरपेक्षा जास्त उंचीवरून कॉन्क्रीटला फेकायचं नाही. तिसरा, नंतर काय, जेव्हा पण आपण कॉन्क्रीटला काय करत आहोत, बॅडली डिझाईन मिक्सरमध्ये आपण त्याला काय करत आहोत, डिस्चार्ज करत आहोत, किंवा समजा त्याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये घुमवत आहोत, कॉन्क्रीट तयार करत आहोत, त्या केसमध्ये सुद्धा सेग्रिगेशन व्हायचे चान्सेस होऊन जात असतात, राईट.
पुढे जर बघायला गेलं तर काय, तो बेल्ट कन्व्हेयरच्या केसमध्ये जर का जास्त लांबपर्यंत कॉन्क्रीटला तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर चान्सेस वाढून जात असतात, आपले इन्ग्रेडियंट वेगळे होऊन जायचे, तो सेग्रिगेशन व्हायचे. जर व्हायब्रेशनच्या केसमध्ये, व्हायब्रेशनमध्ये काय होत असतं, एक्सेस व्हायब्रेशन जर का केलं तर कॉन्क्रीट आपलं काय होऊन जात असतं, कॉन्क्रीटचे इन्ग्रेडियंट सेपरेट होऊन जात असतात, त्यालाच आपण काय म्हणून देत असतो, त्याला आपण काय म्हणून देत असतो, सेग्रिगेशन. राईट. आता सेग्रिगेशन जर का समजा होत असेल, जर सेग्रिगेशनचा प्रॉब्लेम जर समजा चुकून काय झाली, आपण कॉन्क्रीटला आणला, कॉन्क्रीटला मिक्स केल्यानंतर आपण कॉन्क्रीटला ट्रान्सपोर्ट केल्यानंतर कॉन्क्रीटला आपण प्लेस केल्यानंतर कॉन्क्रीटला आपण कॉम्पॅक्ट केला, इथपर्यंतच्या प्रोसेसमध्ये आपले जे इन्ग्रेडियंट होते ते इन्ग्रेडियंट एकमेकांपासून थोडेफार सेपरेट आउट झाले, याचा अर्थ सेग्रिगेशन झालं. तर इथपर्यंत इथपर्यंत कॉम्पॅक्शनपर्यंत आपल्याला काही हदपर्यंत सेग्रिगेशन दिसायला भेटलं. आता इथपर्यंतचा जो काही सेग्रिगेशन आहे ना, याचा इम्पॅक्ट कुठे होतो, याचा इम्पॅक्ट होतो फिनिशिंगसाठी. जर का समजा सेग्रिगेशन झालं असेल अगोदर कॉम्पॅक्शनच्या लेवलपर्यंत जर का अगोदरच काही सेग्रिगेशन जर का झालं असेल ना, तर पुढची प्रोसेस कोणती असते, फिनिशिंगची. तर तुम्हाला फिनिशिंग जी काय व्यवस्थित करता येणार नाही. पॉईंट क्लिअर आहे का? फिनिशिंग तुम्हाला व्यवस्थित करणार नाही. तर कॉम्पॅक्शनपर्यंत जर का समजा काही हदपर्यंत जर काही सेग्रिगेशन झालं असेल तर तुम्हाला फिनिशिंग व्यवस्थित करता येणार नाही. फक्त एवढाच परिणाम होईल का, तर नाही, याच्या पुढचे पण परिणाम दिसायला भेटेल. काय, तर भविष्यामध्ये जे कन्स्ट्रक्शन आहे त्याची तुम्हाला ड्युरेबिलिटी, सर्व्हिसिबिलिटी आणि स्ट्रेंथ कमी दिसायला भेटेल. तर ज्या केसमध्ये समजा कॉलमच्या केसमध्ये सेग्रिगेशन झालं होतं, तर त्या केसमध्ये जो कॉलम आहे त्याची स्ट्रेंथ कमी दिसायला भेटेल, त्याची ड्युरेबिलिटी कमी दिसायला भेटेल आणि त्याची सर्व्हिसिबिलिटी पण कमी दिसायला भेटेल. व्हॉट मीन बाय सर्व्हिसिबिलिटी, तो जो काही सर्व्हिस देतो असतो ते वालं. जसं की कॉलम जो काय आहे, कॉलममध्ये स्ट्रेंथ भरपूर आहे, परंतु कॉलम हालतोय, समजा हवा आल्यानंतर ना कॉलम हालतोय, कॉलम पडणार नाही, त्याच्यामध्ये सफिशियंट ताकद आहे, अजून पण कॉलम पडणार नाही, परंतु काय होतं बरं का, तो हालतोय. पण मला सांगा, जर का समजा एखाद्या बिल्डिंगचा कॉलम हालतोय, त्याची ताकद आहे पण तो हालतोय, त्या घरामध्ये कोणी राहील का, नाही राहणार. मग घर बांधलं होतं लोकांना आतमध्ये ठेवण्यासाठी, परंतु काय झालं, कॉलम हालतोय, लोक राहतील का आतमध्ये, नाही. मग ते जे काही घर आहे ते घर त्याचं काम करते का, नाही. सर्व्हिस देते का, नाही. मग सर्व्हिसिबिलिटी भेटेल का, नाही. तर लक्षामध्ये काय येते आपल्याला, की ज्या कॉन्क्रीटचं काय झालेलं आहे, ज्या कॉन्क्रीटचं सेग्रिगेशन झालं आहे त्याचा इम्पॅक्ट स्ट्रेंथवरती होतो, सर्व्हिसिबिलिटीवरती होतो, त्याचा इम्पॅक्ट जो आहे ड्युरेबिलिटीवरती होत असतो आणि फिनिशिंगवरती सुद्धा होत असतो. या 4 गोष्टींवरती परिणाम दिसायला भेटत असतो सेग्रिगेशनचा. पॉईंट क्लिअर झाला का रे? सेग्रिगेशनचा परिणाम कशावरती होतो ते पुढचा. आता लक्षामध्ये काय येतं, सेग्रिगेशनला मोजण्याचा कोणता तरीका नाही आहे. सेग्रिगेशनला मोजण्याचा कोणत्या पण प्रकारचा एक असा क्वांटिटेटिव्ह तरीका नाही आहे, याला एक्सपिरियन्सच लागत असतं. एक्सपिरियन्सनुसार सांगून देत असतो की चला बाबा आता सेग्रिगेशन झालं. तो सेग्रिगेशनचं मोजमाप करण्यासाठी कोणत्या पण तरीका दिसायला भेटत नाही, अनुभवानुसार आपण सेग्रिगेशन करत असतो. अशा पद्धतीने सेग्रिगेशन नावाची प्रॉपर्टी आपण संपवली. आता पुढची असते ब्लीडिंग म्हणजे काय प्रकारे, तुम्हाला माहिती की यार कॉन्क्रीट बनवण्यासाठी आपण पाण्याचा वापर करत असतो, सिमेंटचा वापर करत असतो, ॲग्रिगेटचा वापर करत असतो, सँडचा वापर करत असतो, ॲडमिक्सरचा वापर करत असतो. बरोबर आहे, तुम्ही म्हणणार बरोबर आहे, राईट. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, आता ब्लीडिंग काय असते, ब्लीडिंगला समटाईम्स आपण जे काय आहे, ब्लीडिंगला समटाईम्स आपण वॉटर गेन पण म्हणत असतो. काय म्हणत असतो, वॉटर गेन. काय असतं बरं काय वॉटर गेन, तो वॉटर गेन, याला वॉटर गेन पण म्हणतात. तुम्हाला परीक्षेमध्ये कुठे विचारले तर ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात ठेवा की ब्लीडिंगला आपण काय म्हणत असतो, कधी आपण वॉटर गेन पण म्हणून देत असतो. आता काय असते याच्याबद्दल डिस्कशन करूया. काय होतं बरं का, लक्षामध्ये येऊन जातं की यार कॉन्क्रीट बनवण्यासाठी आपण पाण्याचा वापर पण केला असतो, तर पाणी काय करतं माहिती आहे का, पाणी काय करतं ना, पाण्याची डेन्सिटी हलकी आहे. पाण्याची डेन्सिटी जर का हलकी असेल तर काय होईल, पाणी वरती यायचा प्रयत्न करेल. पाणी वरती येण्याच्या सोबत सिमेंटला पण वरती घेऊन येईल. तर पाणी वरती येण्याचा प्रयत्न करते आणि वरती येण्याच्या सोबत ते सिमेंटला पण वरती घेऊन येते. तर आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का, की जे काही आपलं पाणी वेगळं होते. पाणी वेगळं का होते, वेगळं होते म्हणा किंवा वरती येते म्हणतोय आपण. तर पाणी जे काही आहे ते पाणी वरती येऊन जातं आहे, कशामुळे, त्याच्या डेन्सिटीमुळे. तर डेन्सिटी हलकी असल्या कारणानं पाणी वरती येते आणि वरती येताना सिमेंटला पण थोडंफार वरती घेऊन येते. तर त्याला आपण काय म्हणून देतो, त्याला आपण ब्लीडिंग म्हणून देत असतो. त्याला काय म्हणतो आपण, ब्लीडिंग. जो ब्लीडिंग इज व्हॉट, त्याला डिपेंड कसं केलं आहे, इट इज अ पर्टिक्युलर फॉर्म ऑफ द सेग्रिगेशन. हा बघा, सेग्रिगेशनचा एक फॉर्म आहे. जसं की सेग्रिगेशनला तुम्ही काय बोललो होता, तिसरा प्रकार का होता सेग्रिगेशनचा, की पाणी नाराज झाले का, पाण्याची डेन्सिटी कमी झाली. पाण्याची डेन्सिटी झाली मग काय, बाकीच्या इन्ग्रेडियंटपेक्षा पाणी वेगळा व्हायला लागून जात असतो. मग बाकीच्या इन्ग्रेडियंटपेक्षा पाणी जर का वेगळं होत असेल तर याला आपण सेग्रिगेशन तर म्हणतो. सेग्रिगेशनचा तिसरा प्रकार, तर सेग्रिगेशनचा जो तिसरा प्रकार आहे त्या तिसऱ्या प्रकारलाच आपण ब्लीडिंग म्हणत असतो. लक्षामध्ये. सो देअरफॉर काय म्हटलंय, ब्लीडिंग इज द पर्टिक्युलर फॉर्म ऑफ द सेग्रिगेशन. लक्षात आलं का, तर ब्लीडिंग आणि सेग्रिगेशन म्हणजे असं काही फरक नाही आहे. तो सेग्रिगेशनचा जो तिसरा प्रकार आहे, तो सेग्रिगेशनचा तिसरा प्रकारच आपला ब्लीडिंग आहे. सो देअरफॉर ब्लीडिंग इज द फॉर्म ऑफ द सेग्रिगेशन. ब्लीडिंग इज द फॉर्म ऑफ द व्हॉट, सेग्रिगेशन. पॉईंट क्लिअर, लक्षात. तर बघा पुढे
इन विच सम वॉटर फ्रॉम द कॉन्क्रीट कम आउट टू द सरफेस ऑफ द कॉन्क्रीट. तर कॉन्क्रीटच्या सरफेसवरती काही पाणी वरती येऊन जात असतं, परंतु लक्षात घ्या पाण्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी असल्या कारणाने सरफेसवरती पाणी वरती येऊन जात असतं विथ सिमेंट. तर विथ सिमेंट येऊन वरती, मग सिमेंट आणि पाण्याचं मिक्सचर तुम्हाला जर का वरती दिसायला भेटत असेल तर कधी कधी या लोक लेटन्स पण म्हणून देत असतात. काय म्हणतात? लेटन्स. ते बघू आता त्याला लेटन्स नावाची प्रॉपर्टी पण येणार आहे, तेव्हा जाऊन आपण त्याचं डिस्कशन करणार की फरक काय असतो यार. अल्टिमेटली या सगळ्यांमध्ये फरक काय असतो ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगणार. राईट. तुझे काय बोललो बरं का? तर ब्लिडिंग इज अ पर्टिक्युलर फॉर्म ऑफ द सेग्रिगेशन इन विच सम वॉटर फ्रॉम द कॉन्क्रीट कम आउट टू द सरफेस ऑफ द कॉन्क्रीट ॲज इट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज लो. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी लो असल्या कारणानं काही पाणी वरती सरफेसवरती येऊन जात असते, त्यालाच आपण ब्लिडिंग म्हणून देत असतो. क्लिअर झाला का पॉईंट रे? दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जातं त्याच्यानुसार. मग ब्लिडिंग कशामुळे होत असते? जास्त पाणी असल्यामुळे ब्लिडिंग होत असते आणि नॉन होमोजिनियस मिक्सचरमुळे काय होते? सेग्रिगेशन होत असते असं बोलता येईल. जास्त जर का पाणी झालं असेल ना कॉन्क्रीटमध्ये, जर का समजा जास्त पाणी झालं असेल तर त्याच्यामुळे ब्लिडिंग होत असते. लक्षामध्ये ठेवायचा. फरक स्पष्ट करामध्ये पहिलाच मुद्दा असतो आपला सेग्रिगेशन कशामुळे? नॉन होमोजिनियस मिक्सचरमुळे सेग्रिगेशन होत असते. जास्त पाणी ॲड केल्यामुळे ब्लिडिंग होऊन जात असते. पॉईंट क्लिअर? चला पुढे जाऊ. राईट. किंवा म्हणता येईल की ब्लिडिंग कशामुळे होत असते? जर का बाकीच्या इन्ग्रेडियंटच्या तुलनेने जर का आपलं पाणी जर का हलकं असेल तर दिसायला भेटेल आपलं ब्लिडिंग. सो ब्लिडिंग इज अ आता हे ब्लिडिंग तुम्हाला जास्त करून कुठे दिसायला भेटत असते बरं का? काही स्ट्रक्चर आहेत जसे की काय बरं का, काही स्ट्रक्चरल मेंबर आहेत जसे की स्लॅब आहे. राईट. नंतर रोडचा स्लॅब झाला, बिल्डिंगचा स्लॅब झाला. राईट. किंवा आपण म्हणूया थिन मेंबर. तर जेवढे काही पातळ मेंबर असतील, जसं की स्लॅब कसा आहे थिन मेंबर आहे. राईट. नंतर रोडचा स्लॅब पण काय झाला? थिन मेंबर झाला. राईट. नंतर तुम्हाला दिसायला भेटेल की जेवढे काही थिन मेंबर आहेत त्या थिन मेंबरच्या केसमध्ये काय होत असतं? ब्लिडिंग होण्याचे चान्सेस जास्त दिसायला भेटत असतात. तुम्ही बघा ना कुठे पण बघा. तुम्ही जर का गुगलवरती इमेज टाकली ना, समजा मी तुम्हाला आता ती इमेज पण टाकली, तुम्ही इमेज बघा. तर जो काही थिन मेंबर आहे त्या थिन मेंबरच्या वरती, थिन मेंबर म्हटल्यावर ते काय स्लॅब, तर स्लॅबच्या वरती तुम्हाला असलं जे ना पाणी वगैरे वरती आलेलं दिसायला भेटत असतं, तुम्ही त्याला ब्लिडिंग म्हणून देत असतात. जर का समजा पाणी आपण जास्त यूज करून टाकलं असेल ना कॉन्क्रीटमध्ये त्या केस. सो द टेंडन्सी ब्लिडिंगची जी टेंडन्सी तुम्हाला जास्त करून दिसायला भेटत असते ही थिन मेंबरमध्ये जास्त दिसायला भेटत असते. फॉर एक्झाम्पल स्लॅब झाला, बिल्डिंगचा स्लॅब झाला, रोडचा स्लॅब झाला या केसमध्ये. किंवा आपण म्हणू शकतो ज्या ठिकाणी आपल्याला कास्टिंगचं जे काही टेम्परेचर आहे, लक्षात घ्या हाय टेम्परेचरवरती जर का समजा कास्टिंग वगैरे होत असेल त्या केसमध्ये सुद्धा ब्लिडिंग जास्त दिसायला भेटत असते. का बरं का? हाय टेम्परेचरच्या केसमध्ये लोक पाणी जास्त यूज करून देत असतात. तर काय बोलतोय मी, हाय टेम्परेचरच्या ठिकाणी जर का कास्टिंग करत असतील त्या केसमध्ये पण चान्सेस ब्लिडिंगचे दिसायला भेटत असतात. तर हाय टेम्परेचरच्या केसमध्ये सुद्धा. राईट. तुझं मेन्शन काय केलं पॉईंट बघा. इट्स टेंडन्सी इज इन्क्रीज. सो ब्लिडिंगची टेंडन्सी वाढून जात असते इन द थिन मेंबर लाईक द रूफ स्लॅब, नंतर रोड स्लॅब वेअर द कॉन्क्रीट इज टू बी लेड इन द सनी वेदर. लक्षात घ्या सनी वेदर म्हणा, तो एकतर टेम्परेचर हाय असेल त्या केसमध्ये किंवा सनी वेदर म्हणजे काय बरं का? ऊन पडतंय. राईट का? तो ज्या ठिकाणी ऊन वगैरे पडत असेल त्या केसमध्ये लोक जास्त पाणी वापरून घेतात. बरोबर की नाही? चाल बा कॉन्क्रीट मी जास्त वापरून घेतो, पाणी जर का मी जास्त कॉन्क्रीटमध्ये वापरून घेतलं तर सूर्यप्रकाश जर का पडला तर असेल बा काही ना काही आतपर्यंत. तर सनी वेदरच्या केसमध्ये जेवढे काही आपण कॉन्क्रीटपासून स्ट्रक्चर बांधत असणार त्या केसमध्ये आपण पाणी जास्त ॲड करून टाकत असतो. त्यामुळे चान्सेस जास्त वाढून जात असतात. कशाचे? ब्लिडिंगचे. जनरली आपल्याला हे थिन मेंबरमध्ये जास्त करून ब्लिडिंग आपल्याला दिसायला भेटत असते. किंवा सनी वेदरच्या केसमध्ये सनी वेदर जर का असेल, समजा सूर्यप्रकाश जर का खूप जास्त पडत असेल त्या केसमध्ये लोक कॉन्क्रीटमध्ये जास्त पाणी वापरून घेत असतात, त्या ठिकाणी तुम्हाला ब्लिडिंग होताना दिसायला भेटेल. पॉईंट क्लिअर झाला का रे? अजून ब्लिडिंग इज अ प्रिडॉमिनेंटली ऑब्झर्व इन द हायली वेट मिक्स म्हणजे काय? हायली वेट मिक्स म्हटल्यावरती ज्या कॉन्क्रीटमध्ये पाण्याचा वापर आपण जास्त केलेला आहे त्या केसमध्ये ब्लिडिंग जास्त दिसायला भेटत असते. सो बॅड प्रोपोर्शन सुद्धा एक कारण आलं, लक्षात घ्या. सो पाण्याचं प्रमाण जास्त असणं हे पण एक कारण झालं. बॅड प्रोपोर्शन हे सेग्रिगेशनचं पण कारण होतं आणि याचं पण कारण आहे. सो बॅड प्रोपोर्शन झालं. राईट. वेट मिक्स म्हणजे पाण्याचं प्रोपोर्शन जास्त असणं. सो वेट मिक्स झालं, बॅड प्रोपोर्शन झालं. राईट. नंतर पुढे काय बरं का? इनसफिशियंटली मिक्स कॉन्क्रीट. राईट की नाही? तर तुम्ही कॉन्क्रीट जर का समजा इनसफिशियंटली मिक्स केलं असेल, म्हणजे पुरेसे मिक्स केलं नाही, 2 मिनिटापर्यंत मिक्स करायचं होतं आणि तुम्ही जर समजा 1 मिनिटासाठी जर का मिक्स केलं तर त्या केसमध्ये सुद्धा आपल्याला ब्लिडिंग वगैरे दिसायला भेटेल. लक्षामध्ये कॉन्क्रीटला खाली चिटकणार आणि वरच्यावरती पाणी राहून जाईल. राईट की नाही? तुम्ही एक काम करा बरं का, एखादी माती घ्या वरती पाणी टाका. तो माती काय करते? माती वरच्यावरती राहून जाते, खाली जात नाही. जर का समजा खूप बारीक माती असेल ना तर पाणी वरच्यावरती राहून जाते, खाली ना कोरडं पटक राहतं ते. अशा पण जर का समजा तुम्ही प्रॉपरली मिक्सिंग केली नसेल, इनसफिशियंटली मिक्सिंग केली असेल त्या केसमध्ये सुद्धा ब्लिडिंग होत असते. जर का समजा बॅड प्रोपोर्शन मिक्स केलं असेल त्या केसमध्ये पण ब्लिडिंग होणार. जर वेट मिक्स केलं असेल, वेट मिक्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये पाणी जास्त यूज केलं असेल त्याच्यामध्ये पण काय होत असते? ब्लिडिंग होत असते. ब्लिडिंग ही जनरली तुम्हाला दिसायला भेटेल जे 3 मेंबर असतात त्या केसमध्ये. 3 मेंबरच्या कास्टिंगच्या केसमध्ये आपल्याला ब्लिडिंग होताना दिसायला भेटत असते. किंवा सनी वेदरमध्ये जर का आपण एखादा कन्स्ट्रक्शन करत असणार त्या केसमध्ये आपण कॉन्क्रीट बनवण्यासाठी पाणी जास्त यूज करत असतो, त्या केसमध्ये सुद्धा ब्लिडिंग आपल्याला होताना दिसायला भेटत असते. बोला इथपर्यंत क्लिअर झालं का?
इथपर्यंत क्लिअर झालं का रे? फास्ट होते का? फास्ट नाही होते ना? कुलदीप भागेश्वरी क्लिअर आहे का रे? नेहा तुझा आवाज येत नाही, तू माईक ओपन करून तरी हे करते, राईट. चला पुढे. तो बघ आता पुढे जाऊ आपण. बरं ठीक आहे, आता इथपर्यंत आलो. पुढे जर बघायला गेलो तर काय दिसायला भेटतं बरं का आपल्याला, की यार हे बिल्डिंग वॉटर जे की आहे ना, जे की वरती आलेलं आहे, राईट की नाही, सरफेसच्या वरती आलेलं जे की पाणी आहे आता, ते जर का समजा सिमेंटच्या सोबत आपण जनरली कसं बोलतोय, जर फक्त जास्त करून जर का तुम्हाला सरफेसवरती फक्त पाणी दिसायला भेटलं ना, पाणी एकदम मस्त, तुम्ही तुमचा चेहरा बघून घ्या त्याच्यावरती, राईट की नाही, अशा पद्धतीने पाणी फक्त पाणी जर का वरती आले असेल ना, याला पर्टिक्युलरली आपण डायरेक्ट ब्लिडिंग म्हणून देणार. जर फक्त पाणी आलं असेल, सिमेंट स्लरी कमी असेल आणि पाणी खूप जास्त असेल, पाणी दिसायला भेटतं, असा चेहरा बघून घ्या, त्याला तुम्हाला काय दिसायला भेटते? ब्लिडिंग आहे. परंतु लक्षामध्ये आलं की जो काही आपला कॉन्क्रीटचा सरफेस आहे, त्या कॉन्क्रीटच्या सरफेस सोबत पाण्यासोबत सिमेंटची स्लरी पण जर का जास्त येत असेल ना, त्या केसमध्ये मी याला लेटन्स म्हणून देत असतो, राईट का. जर सिमेंटचं प्रमाण पाण्यासोबत जास्त दिसायला भेटलं ना, याला मी लेटन्स म्हणून देईल. आणि सिमेंटचं प्रमाण तुलनेने कमी जर का असेल ना, त्याला मी ब्लिडिंग म्हणायला पाहिजे. तो तुलना जे काय थोडंसं मामूलीच फरक आहे, मामूली फरक दिसायला भेटत आहे. सो काय बोलणार, तो काय बोलणार, ड्यू टू द ब्लिडिंग वॉटर कम्स अप अँड अक्युमुलेटेड ॲट अ सरफेस अलॉंग विथ द सिमेंट इन सम केसेस फॉर्म द लेअर टर्म. आणि वरती काय करून टाकतो, एक लेअर म्हणून टाकत असतो, त्याला आपण लेटन्स म्हणून देत असतो, राईट. आणि हा लेटन्स काय करून टाकत असतो बरं का. आता विचार करा तुम्ही, तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल, हा आहे कॉलम, हा कॉलम आहे, या कॉलममध्ये वरून मी टाकून दिले समजा, राईट. मला काय दिसायला भेटले, वरती ना पाणी पाणी येऊन गेले, पाण्यासोबत सिमेंटची स्लरी पण येऊन गेली, तो एक लेअर बनून गेला, त्याला लेटन्स म्हणतोय. आता जेव्हा मी दुसरा लेअर टाकणार ना, तर दुसरा लेअर याच्यामध्ये जे काय आहे खूप कमी स्ट्रेंथ दिसायला भेटेल. सांगायचं तात्पर्य काय बरं का, की लेटन्समुळे जी काय स्ट्रेंथ कमी होऊन जात असते, राईट. सो विच रिड्यूस दी स्ट्रेंथ बिटवीन द टू सक्सेसिव्ह लिफ्ट म्हणजे काय, हा लेअर झाला का त्याच्यावरती दुसरा लेअर जो येईल ना, याला म्हणतो मी लिफ्ट, राईट. सो विच रिड्यूस दी स्ट्रेंथ बिटवीन दी टू सक्सेसिव्ह लिफ्ट अँड डिग्रेड द वेरिंग क्वालिटी ऑफ द सरफेस. हा लक्षामध्ये, तो जे काही सरफेसची जी वेरिंग क्वालिटी आहे. आता विचार करा तुम्ही, आज समजा स्लॅब होता, स्लॅबवरती टॉपवरती काय झाली बरं का, लेटन्सचा प्रॉब्लेम आला आहे. लेटन्सचा प्रॉब्लेम म्हणजे काय, पाणी सरफेसवरती तर आलं, पण त्यासोबत सिमेंटची स्लरी पण खूप जास्त प्रमाणामध्ये येऊन गेली, आणि वरचा जो काही लेअर होता, तो लेअर जो काही आहे, एक लेअर पर्टिक्युलर लेअर मला दिसायला भेटला, त्याला मी लेटन्स म्हणतोय. आता विचार करा, तो जो काही टॉपचा सरफेस आहे, त्याची वेरिंग म्हणजे काय, वेरिंग तुम्ही जर का त्याच्यावरती जर का घासलत ना, तर सिमेंट वरचं निघायला लागून जातं आणि उडतं ते, कधी असं वरती ना, ते उडायला लागून जातं वरती. तो सिमेंटची स्लरी जर का पाण्यासोबत सिमेंटची स्लरी जर का वरती येऊन जर का एक लेअर बनवत असेल, तर त्याला आपण लेटन्स म्हणत असतो. आणि लेटन्स जी काय आहे, ही सक्सेसिव्ह लिफ्टमधली ताकद कमी करून टाकत असते, आणि वेरिंगची जी काही क्वालिटी आहे, वेरिंग क्वालिटी ऑफ द सरफेस ही डिग्रेड करून टाकत असते, राईट. तो सरफेसची जी वेरिंग क्वालिटी आहे, म्हणजे जर का कोणी घासलं त्याला, तर लगेच सिमेंटवरती निघायला लागून जातं, राईट की नाही. सो वेरिंग क्वालिटी ऑफ द सरफेस इज गोइंग टू बी व्हॉट, डिग्रेडेड. ते झालं आपल्या इथपर्यंत. तो काय होत असते लेटन्स म्हणजे काय, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगून दिलं. ही बात आपल्याला दिसायला भेटते. अजून पुढे काय बरं का, तर आता आपल्या लक्षामध्ये येऊन जात असते की आता जो ब्लिडिंग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील की ब्लिडिंग कोणत्या टायमिंगमध्ये होत असतं बरं का. तुम्ही कॉन्क्रीटला काय केलं, बॅचिंग करून टाकलं, इन्ग्रेडियंटला मेजर करून टाकलं, इन्ग्रेडियंटला मिक्सचर करून टाकलं, बरोबर प्रॉपरली मिक्स करून टाकलं, समजा 2 मिनिटासाठी करून टाकलं मी, राईट. आता मी ते एवढं सगळं करून टाकलं, आता त्याला मी प्लेस करतोय. तर प्लेस केल्या पहिल्या 1 तासामध्ये ब्लिडिंगचा रेट जास्त दिसायला भेटत असतो. तर प्लेस केल्या पहिल्या 1 तासामध्ये ब्लिडिंगचा रेट जास्त दिसायला भेटत असतो. म्हणजे काय, पहिल्या 1 तासामध्ये पाणी जे की आहे लवकरात लवकर वरती सरफेसवरती येण्याचा प्रयत्न करत असतो, लक्षामध्ये. तर पहिल्या 1 तासामध्ये ब्लिडिंगचा रेट आपल्याला जास्त दिसायला भेटत असतो. परंतु त्याच्या दुसऱ्या तासानंतर, तिसऱ्या तासानंतर हा रेट कमी होऊन जात असतो. परंतु लक्षात घ्या, ब्लिडिंग कुठपर्यंत होत असतं, फायनल सेटिंग ऑफ द सिमेंट. तर सिमेंटचा जो फायनल सेटिंग टाईम आहे, जसं की ओपीसीचा फायनल सेटिंग टाईम किती असतो, 10 तास म्हणजे 600 मिनिट. म्हणजे लक्षामध्ये येऊन जातं माझ्या काय, की जर का ओपीसी बद्दल डिस्कशन जर का आपण करत असणार, तर लक्षामध्ये काय घ्यायचं असतं आपल्या, की ओपीसीचा जो काही फायनल सेटिंग टाईम आहे तो किती असतो, 600 मिनिट म्हणजे 10 तास. मग ब्लिडिंग ही जास्तीत जास्त 10 तासासाठी होत असते, परंतु त्याचा जास्तीत जास्त रेट जो आहे तो पहिल्या 1 तासामध्ये निघून जात असतो. बाकीचा उरलेल्या टाईममध्ये त्याचा रेट कमी दिसायला भेटेल. परंतु ब्लिडिंग जास्तीत जास्त जो काही आहे पहिल्या 10 तासामध्ये दिसायला भेटेल. 10 तासाच्या नंतर ब्लिडिंग होत नाही का, फायनल सेटिंग झाल्यानंतर पाणी कुठे निघणार बाहेर, बरोबर का. क्लिअर झालं का पॉईंट रे तुम्हाला. ब्लिडिंगचा रेट जो आहे पहिल्या 1 तासामध्ये जास्त दिसायला भेटत असतो, परंतु तो रेट 1 तासानंतर कमी होऊन जात असतो. परंतु ब्लिडिंग जे काही आहे ती आपल्याला फायनल सेटिंग कंटिन्युअस अप टू फायनल सेटिंग ऑफ द सिमेंटपर्यंत दिसायला भेटत असते. म्हणजे 10 तासापर्यंत, पहिले 10 तास जे ओपीसीचं सिमेंट जर कमी वापरले असेल, तर ब्लिडिंग तुम्हाला जास्त करून फक्त पहिले 10 तासामध्ये दिसायला भेटेल, त्याच्यानंतर ब्लिडिंग तुम्हाला दिसायला भेटणार नाही. हा पॉईंट क्लिअर झाला का, पटापट कमेंट करा रे. राईट. पुढे जातो मी. आता पुढे जर बघायला गेलो तर काय, की यार आता ब्लिडिंगला मेजर करता येतं का, काय एक्सपिरियन्स आपण करून घेऊ. ब्लिडिंगला मेजर करता येतं. सेग्रिगेशनला तुम्ही अनुभवानुसार करून टाकलं. 3 प्रकार होते सेग्रिगेशन, ते एक बी प्रकार तुम्हाला दिसायला भेटला तर तुम्ही म्हणणार की हा सेग्रिगेशन पण झालाय. लक्षात घ्यायचं, ब्लिडिंग हा सेग्रिगेशनचा एक प्रकार आहे, एक फॉर्म आहे, ठीक आहे. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का,
तर मला लक्षामध्ये येत असं की यार बिल्डिंगचं जर का समजा मला प्रॅक्टिकल करायचं असेल, बिल्डिंगची मला जर का टेस्ट काढायची असेल की कॉन्क्रीटचं जर काय बिल्डिंग होते का नाही होते हे जर का मला चेक करायचं असेल तर मी एक काम करणार, काय करणार, मी टेस्ट करणार. टेस्ट करण्यासाठी माझ्याकडे काय असणार, माझ्याकडे एक सिलेंड्रिकल कंटेनर असणार. सिलेंड्रिकल कंटेनर कशा पद्धती असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सिलेंड्रिकल कंटेनर एखादी की गोल टाकी जी असते त्यासारखं असणार, त्याचा व्हॉल्यूम कमी असणार. सिलेंड्रिकल कंटेनर सगळ्यांना माहिती आहे. तर काय असते बरं का, हा सिलेंड्रिकल कंटेनर अशा पद्धतीचा. सो दिस इज अवर व्हॉट सिलेंड्रिकल कंटेनर. हा सिलेंड्रिकल कंटेनर आहे. याचा व्हॉल्यूम जर बघायला गेला तर याचा व्हॉल्यूम किती असतो, 0.01 मीटर क्यूब. राईट. तो एक सिलेंड्रिकल कंटेनर आहे ज्याचा व्हॉल्यूम 0.1 मीटर क्यूब आहे. याला जर का 1000ने मल्टिप्लाय करून टाकलं तर आय थिंक किती येईल बरं का रे, याला जर का 1000ने मल्टिप्लाय करायचं तर लिटरमध्ये व्हॅल्यू भेटून जाईल तुम्हाला. 0.01 इंटू 1000 जर का मी करून टाकले तर 1000 मधले किती शून्य इकडे वळून जातील तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल किती होईल बरं का, ते 100 ml येईल का, 100 का 1 ml होते, 10 ml असेल ते, 10 ml मे बी असेल. तर कॅल्क्युलेशन करून दिसायला भेटेल. तो 0.01 मीटर क्यूब एवढा त्याचा व्हॅल्यू मला दिसायला भेटत असतो. डायमीटर जर का बघायला गेलात, या सिलेंडरचा डायमीटर जर बघायला गेलात ना, तो सिलेंड्रिकल जे कंटेनर आहे त्याचा डायमीटर मला दिसायला भेटतो 250 mm. सो डायमीटर आहे त्याचा 250 mm. उंची आहे या सिलेंडरची 280 mm. बोला, क्लिअर झाला का, राईट. तो 280 mm त्याची उंची झाली, डायमीटर त्याचा 250 mm. 250 mm चा डायमीटर आहे, 280 mm ची उंची आहे, व्हॅल्यूम त्याचा 0.01 मीटर क्यूब आहे. एवढे आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत. मग आता असा काय बरं का, असा सिलेंडर आहे, ठीक आहे. तो एक आपल्याला ॲपरेटस भेटला, हा वाला सिलेंडर. तर बिल्डिंगची टेस्ट करण्यासाठी एक मला ॲपरेटस भेटलं, ते म्हणजे सिलेंड्रिकल कंटेनर. डायमीटर सांगितला, उंची सांगितली, व्हॅल्यूम सांगून झाला. अजून काय असते आपल्यासोबत, तर आपल्याला दिसायला भेटते एक टॅम्पिंग रॉड असतो. तो टॅम्पिंग रॉड असतो जनरली 16 mm डायमीटरचा आणि 60 सेंटीमीटर उंचीचा टॅम्पिंग रॉड आपण यूज करत असतो लॅबोरेटरीमध्ये, आपल्याला दिसायला भेटतात ते, ठीक आहे. पुढे काय बघतो बरं का, तो आपल्याकडे टॅम्पिंगचा रॉड आहे, तो जो की आपण यूज केला होता स्लम टेस्टमध्ये, बरोबर आहे, माहिती मग आपल्याला. मग स्लम टेस्टमध्ये यूज केलेला टॅम्पिंग रॉड आपल्याकडे आहे, ओके. दुसरं ॲपरेटस निघून आलं. तिसरं ॲपरेटस आहे आपल्याकडे पिपेट. तर पिपेट असते. पिपेट कसं काय, पिपेट कोणतं असतं बरं का, पिपेट जी एक नळी असते, छोटीशी बारीक नळी, ज्याला तुम्ही तोंडावाटे ओढतात, बरोबर की नाही. आपण प्रॅक्टिकल केलेत केमिस्ट्रीचे, बऱ्याच वेळेस आपल्या तोंडामध्ये पण ते केमिकल येऊन जात असते. तो पिपेट सगळ्यांना माहिती आहे. पिपेट आपल्या इन्व्हायरमेंट पण शिकलेलो आहोत. तर लक्षामध्ये येत असतं काय बरं का, की माझ्याकडे तिसरं ॲपरेटस आहे ते म्हणजे पिपेट. पहिलं होतं सिलेंड्रिकल कंटेनर, 2 नंबर आहे आपल्याकडे टॅम्पिंग रॉड जो मी स्लम टेस्टमध्ये यूज केलेला होता. तिसरं आहे माझ्याकडे पिपेट, राईट की नाही. पिपेट कशासाठी, पुढे जाऊन तुम्हाला दिसायला भेटेल. आणि चौथा अजून एक आहे माझ्याकडे ग्रॅज्युएटेड जार. ग्रॅज्युएटेड जार तुम्ही बघितला असेल ना, तो प्लास्टिकचा जार होता बघा, त्याच्यावरती मार्किंग केली होती, राईट की नाही. तो जार आपण बघितला आपल्या प्रॅक्टिकलच्या केसमध्ये, आपण तिथं बघितलेला आहे. तो अशा पण तो जार जो काय आपण तो जार पण बघितला आहे, ठीक आहे. तो माझ्याकडे 4 ॲपरेटर्स आहेत, राईट. पहिला आहे सिलेंड्रिकल कंटेनर, व्हॅल्यूम आहे 0.01 मीटर क्यूब, डायमीटर आहे 250 mm, हाईट आहे त्याची 280 mm, राईट. पुढे जर बघायला गेला तर टॅम्पिंग रॉड आहे जो स्लम टेस्टमध्ये मी वापरलेला आहे, पिपेटला मी वापरलेला आहे. आणि एक ग्रॅज्युएटेड जार असतो, त्याचा जर का तुम्ही व्हॅल्यूम बघायला गेलात तर तो 100 सेंटीमीटरचा क्यूब, 100 cc. तो 100 cc म्हणजे काय बरं का रे, 100 cc म्हणजे काय, मला असं वाटतं 100 cc आणि वरचं व्हॅल्यू दोघांचं सेमच असेल, राईट ना. 100 सेंटीमीटरचा क्यूब म्हणजे 100 ml. 100 सेंटीमीटरचा क्यूब म्हणजे किती, 100 ml. तर 100 ml वाला काय दिसायला भेटते मला, एक ग्रॅज्युएटेड जार आहे. तो ठीक आहे, एक पिपेट घेतलेली आहे, आणि ग्रॅज्युएटेड जार, हे 4 साहित्य माझ्याकडे आले. आता काय करतो गंमत बघा. पहिला जो आपला सिलेंड्रिकल कंटेनर आहे ज्याचं व्हॅल्यू मी 0.01 मीटर क्यूब म्हणत आहे, त्याला मी घेतला. तुम्ही म्हणणार ओके. आता काय करतो आपण, कॉन्क्रीटला तयार केलं आहे, मिक्स कॉन्क्रीटला मस्त मिक्स तयार करून घेतले. कॉन्क्रीटचा मिक्स तयार झाला, फ्रेशली मिक्स कॉन्क्रीट आपल्याकडे अवेलेबल आहे. आता त्या कॉन्क्रीटला काय करणार बरं का, उचलणार मी, काहीतरी असेल आपल्याकडे साहित्य, त्या साहित्याने उचलणार मी, आणि आपला जो काही सिलेंड्रिकल कंटेनर आहे त्याच्यामध्ये मी टाकला 50 ml चा एक लेअर करायचा, राईट की नाही. उंची किती याची, 280 mm उंची आहे बरं का. या सिलेंड्रिकल कंटेनरची उंची 280 आहे. आता मी कॉन्क्रीटला उचललं, फ्रेंड्स, कॉन्क्रीटला उचलून आपण त्याच्यामध्ये टाकलं, किती डेपपर्यंत भरला बरं का, तो 50 mm च्या लेअरमध्ये 50 mm च्या डेपपर्यंत आपण भरून टाकलं, ओके. भरून टाकलं 50 लेअरपर्यंत. आता 50 mm पर्यंत भरून झालं का, आता काय करायचं, टॅम्पिंग रॉडने त्याला कॉम्पॅक्ट करायचं, ठीक आहे. कॉम्पॅक्ट केलं. अजून पुढचा 50 लेअरवाला भरला, राईट का. 50 लेअर कॉम्पॅक्ट करून टाकला. अजून भरला, कॉम्पॅक्ट केला. कुठपर्यंत भरत जायचं तुम्हाला, 250 mm पर्यंत, म्हणजे 5 लेअर. सांगायचं तात्पर्य काय बरं का मला, की तुम्हाला 280 mm ची त्याची सिलेंडरची उंची आहे, परंतु 280 पैकी तुम्हाला फक्त किती भरायचं आहे, त्याला 250 mm पर्यंतच भरायचं आहे. किती, 250 mm पर्यंत. 280 पैकी 250 mm पर्यंत. पहिला लेअर कुठून टाकला, 50 mm चा लेअर झाला. दुसरा लेअर कुठून टाकला, 50 mm झाला. तिसरा लेअर कुठून टाकला, 150, 200, 250, इथपर्यंत 5 लेअरमध्ये हे झालं टॅम्पिंग करून, ओके. आता झालं इथपर्यंत.
25 नंबर ऑफ ब्लो देऊन इथपर्यंत आलो. आता पुढे काय करतो बरं का, आता खाली जो काही आपला सिलेंड्रिकल कंटेनर होता त्याचं वजन मी मेजर करून टाकलं, त्याला मी W1 म्हणून दिले. तुम्ही म्हणणार ओके. आता त्याला पहिले W1 मेजर करून झालेलं होतं अगोदरच. आता आपण त्याला काय करून टाकलं, कॉम्पॅक्ट केले 5 लेअरमध्ये 250 mm उंचीपर्यंत कॉम्पॅक्ट करून झालेलं आहे. आता त्याचं मी वजन मेजर करून टाकणार. त्याचं वजन मेजर केल्यानंतर मला त्याचं वजन भेटतं W2 राईट. मग तुम्हाला नाही वाटत का की तुम्ही W2 - W1 जर का करून टाकलं तर तुम्हाला त्या सिलेंडरमध्ये भरलेलं कॉन्क्रीटचं वजन भेटून जाईल. तुम्ही म्हणणार हो, सिलेंडरमध्ये जे काही कॉन्क्रीट कॉम्पॅक्ट करून भरलेलं आहे त्याचं वजन तुम्हाला भेटून जाईल W2 - W1. ओके, इथपर्यंत झालं. आता मी काय करतो बरं का, त्याला नोट करून टाकलं. आता मला सांगा, जर का समजा तुम्ही कॉन्क्रीटचं वजन जर का तुम्हाला माहीत असेल आणि कॉन्क्रीटमध्ये तुम्ही वॉटर सिमेंट रेशो जर का तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला नाही वाटत का तुम्ही पाण्याचं वजन काढू शकतात. मी एक उदाहरण घेतलं होतं, आठवतं का तुम्हाला? उदाहरण घेतलं तुम्ही, त्याच्यामध्ये वॉटर सिमेंट रेशो पण दिलेला होता राईट. वॉटर सिमेंट रेशो दिला होता तुम्हाला, कॉन्क्रीटचं ना वजन दिलं होतं. मग तुम्ही कॉन्क्रीटच्या वजनानुसार काय केलं, x + 3x + 5x = त्याचं वजन सगळ्यांची बेरीज करून टाकली, x काढून टाकला. x जर का एवढं प्रोपोर्शनल आलं तर 3x आपला ॲग्रिगेट असतात आणि वॉटर सिमेंट रेशो दिला असतो त्याच्यावर तुम्ही वॉटरचं वजन काढून घेत असतात. सांगायचं तात्पर्य काय बरं का, की तुम्ही कॉन्क्रीटचं जे वजन काढलेलं आहे, कॉन्क्रीटचं वजन आणि वॉटर सिमेंट रेशो यांच्या मदतीने तुम्ही कॉन्क्रीटमध्ये वापरलेलं पाण्याचं वजन पण काढू शकतात राईट का. याच्यावरती आपण एक्झाम्पल पण घेतलेलं, ठीक आहे. मग पाण्याचं वजन पण काढून झालं बरं का. तर कॉन्क्रीटचं वजन जे आपल्याला माहीत पडलेलं आहे त्याच्या मदतीने मी पाण्याचं वजन कॅल्क्युलेट करून टाकलं. मग आता पुढे आता काय करायचं, पाण्याचं वजन तुम्ही काढून टाकलं आहे राईट. पाण्याचं वजन तुम्ही काढून टाकलं. आता काय बरं का, आता आपण काय करायचं, आता त्या सिलेंडरला एखाद्या लेवल सरफेसवरती ठेवायचं राईट. तो लेवल सरफेसवरती ठेवायचा ज्या ठिकाणी व्हायब्रेशन वगैरे राहणार नाही. तर ज्या ठिकाणी व्हायब्रेशन वगैरे नाही आहे अशा लेवल सरफेसवरती आपण या सिलेंडरला ठेवते शांतपणे. लक्षात ठेवायचं, फक्त काळजी घ्या की 27 ± 2 डिग्री सेल्सिअस एवढं सराउंडिंगचं टेम्परेचर असायला पाहिजे. तो लेवल सरफेस आहे, सराउंडिंगचं टेम्परेचर 27 ± 2 डिग्री सेल्सिअस आहे राईट. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी व्हायब्रेशनचा प्रॉब्लेम नाही आहे त्या ठिकाणी मी काय करून ठेवलं आहे, या कंटेनरला ठेवून दिलं. आणि वरून काय करून टाकलं, झाकण असतं का, लीड म्हणजे झाकणने असं झाकून दिलं. ओके, झाकलं, इथपर्यंत आलो. आता मी काय करतो बरं का, मी काय करणार, आता 10 मिनिटानंतर चक्कर मारायला येणार राईट की नाही. तो मी काय करतो, आता झाकून ठेवले ना, 10 मिनिटानंतर येईल, खाऊन पिऊन काहीतरी चक्कर मारून येईल राईट की नाही. चक्कर मारून आल्यानंतर मी त्या लीडला उचलेल, तर झाकण जे आहे ते झाकणला उचलेल, त्या सिलेंडरवरती ठेवायचं जे की लीड असेल त्याला उचलल्यानंतर मी काय करणार बरं का, वरती टॉपवरती ना पाणी आलेलं असेल, पाणी आलेलं असेल. मग मी काय करतो बरं का, टॉपवरती पाणी आलेलं आहे ना, मग मी काय करतो, माझ्याकडे पिपेट होती, पिपेटच्या मदतीने काय करणार बरं का, टॉपवरचं पाणी बाहेर काढून घेणार. तुमच्याकडे पिपेट आहे ना, पिपेट कशी असते, लहान बाळांना किंवा औषध पाजण्यासाठी ते हे असतं ना, हे बघा अशा पद्धतीने जे काही असतं ना, हे पिपेट असते रे, हे वाले. याला कंप्रेस केलं का प्रेशरनं, मग या पिपेटमध्ये काय होऊन जात असते, याच्यामध्ये हे जे मी बघितलं ना, लहान बाळांना ते औषध पाजवण्यासाठी असतं का ते तसले पिपेट असते. मग तुम्ही जर का वरती कधी तोंडाने पण ओढतो आपण, आता इथे कुठे तोंडाने ओढायचं, याला दाबायचं वरतून. दाबल्यानंतर जे काही आहे व्हॅक्यूम क्रिएट झाल्यामुळे जे काही आहे वरती जे काय होऊन जाईल, वरती ती स्लरी वगैरे होऊन जाईल, पाणी वगैरे वरती होऊन जाईल. मग लक्षात आलं का तुम्ही काय केलं, त्याला शांत ठिकाणी ठेवलेलं होतं त्या कंटेनरला. आता 10 मिनिटानंतर चक्कर मारून आले, काहीतरी खाऊन पिऊन, लीडला उचललं, वरती टॉप सरफेसवरती पाणी जमा झालं होतं, पिपेटला आणलं, पिपेटच्या सहाय्याने जेवढं काही टॉप सरफेसवरती पाणी होतं ते पिपेटमध्ये गोळा करून टाकलं. भरतायत त्याला आणि उचलतात. कशामध्ये टाकतायत, एक ग्रॅज्युएटेड जार होता तुमच्याकडे 100 सेंटीमीटर क्यूबचा एक ग्रॅज्युएटेड जार होता. मग या पिपेटच्या मदतीने पिपेट भरायचं आणि ग्रॅज्युएटेड जारमध्ये टाकायचं. पिपेटच्या मदतीने भरायचं ते वरचं टॉप सरफेसवर आलेलं पाणी आणि कशा टाकायचं, जारवर टाकायचं. तो अशा पद्धतीने आपण काय करून टाकणार, टोटल क्वांटिटी ऑफ ब्लिडिंग वॉटर, ते जे ब्लिडिंग वॉटर होतं, लक्षात घ्या 10 मिनिटामध्ये झालं का, पुन्हा काय करायचं, अजून चालून सगळं पाणी काढून घेतलं, अजून चालले गेले, पुन्हा 10 मिनिटानंतर आले राईट. तो कमसे कम तुम्हाला जे की आहे हा प्रयोग कितपर्यंत करायचा आहे, 48 मिनिटासाठी, पहिल्या 48 मिनिटासाठी करायचा आहे राईट. सो काय बोललो तुम्हाला मी, की टॉप सरफेसवरती जे काही आहे ते पाणी जमा झालेलं आहे. 10 मिनिटच्या इंटरवलमध्ये काय करतो मी, 10 मिनिटच्या इंटरवलमध्ये येतोय आणि सगळं बिल्डिंगचं वॉटर जमा करून जे ग्रॅज्युएटेड जारमध्ये टाकतोय. ओके, सो वॉटर ॲक्युमुलेटेड ॲट द टॉप इज ड्रॉन विथ अ पिपेट ॲट अ 10 मिनिट इंटरवल फॉर फर्स्ट 48 मिनिट. पहिल्या 48 मिनिटासाठी मी काय करणार बरं का, 10 मिनिटामध्ये चक्कर मारेल, 10 मिनिट, 20 मिनिट, 30 मिनिट, 40 मिनिट आणि 48 मिनिटाला येईल. म्हणजे असे 5 चक्कर माझे मारून झालेत 10 मिनिटच्या इंटरवलमध्ये. आणि ते सगळं ब्लिडिंग वॉटर मी काढून घेणार पिपेटच्या मदतीने आणि ग्रॅज्युएटेड जारमध्ये टाकून देणार. तो ग्रॅज्युएटेड जारमध्ये आपल्याला ब्लिडिंग वॉटर आता जमा होताना दिसायला भेटत आहे राईट. पुढे अँड ॲट अ 30 मिनिट इंटरवल सबसिक्वेंटली टिल द ब्लिडिंग सीज. म्हणजे काय बरं का, तो आता 48 मिनिटापर्यंत झालं. आता मी काय करणार, पुढच्या अर्ध्या तासाने येईल,
राईट की नाही, कितपर्यंत येणार आता पुढच्या अर्ध्या तासात येईल बरं का. 48 मिनटं पहिले झाले, आता पुढच्या अर्ध्या तासामध्ये चांगलंच मजबूत काहीतरी जेवण करून येईल, राईट की नाही. तो अर्ध्या तासामध्ये येईल. आता अर्ध्या तासामध्ये येईल कुठपर्यंत, जोपर्यंत पाणी निघतंय ना, ब्लिडिंग वॉटर निघते ना, तोपर्यंत करा. मग पहिल्या आता 48 मिनटं झाल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासामध्ये चक्कर मारायला आलो, ब्लिडिंग वॉटर जमा झाले का, पुन्हा ब्लिडिंग वॉटर पिपेटच्या मदतीने काढून आपल्या ग्रॅज्युएटेड जारमध्ये टाकून दिले, भरून गेला, आता खूप सारा भरून गेला. आता आपल्याला कळालं की आता ब्लिडिंग वॉटर काही येत नाही, आता थांबलो. तर टोटल क्वांटिटी ऑफ ब्लिडिंग वॉटर माझ्याकडे भेटून गेलं का, कुठे भेटलं आहे तुम्हाला, ते अख्खं जार भरलेला आहे. तो जो आहे ना ग्रॅज्युएटेड जार 100 सेंटीमीटर क्यूबचा तो भरलेला आहे, राईट. मग त्याचं वजन करून घ्या, काट्यावरती जा वजन करून घ्या. तो टोटल क्वांटिटी ऑफ ब्लिडिंग वॉटर त्याचं वजन करून टाकलं, डिवाइड बाय टोटल क्वांटिटीने ॲग्रिगेट. कसं काढलं तुम्ही अगोदर, टोटल क्वांटिटी इन कॉन्क्रीट, टोटल क्वांटिटी ऑफ वॉटर इन व्हॉट, टोटल क्वांटिटी ऑफ वॉटर इन ॲग्रिगेट आपलं कॉन्क्रीट, तो तुम्ही अगोदर काढलेला होता, राईट. मग देअरफॉर आपण काय करून टाकतो आता, की ब्लिडिंग वॉटर जे मी मेजर करून टाकलं ब्लिडिंग वॉटर ते डिवाइड बाय टोटल वॉटर इन द कॉन्क्रीट, यांचा जर का मी रेशो घेऊन टाकला तर मला ब्लिडिंग वॉटर क्वांटिटी भेटून जात असते, राईट. तो व्हॅल्यूमने काढा, वजनाने काढा, ब्लिडिंग वॉटर क्वांटिटी आपल्याला. सो ब्लिडिंग वॉटर क्वांटिटी इज इक्वल टू व्हॉट, टोटल क्वांटिटी ऑफ द ब्लिडिंग वॉटर डिवाइड बाय टोटल क्वांटिटी ऑफ द वॉटर इन द सॅम्पल ऑफ द कॉन्क्रीट. ठीक आहे, व्हॅल्यूमच्या भाषेमध्ये एक्सप्रेस केलेलं आहे. सो ब्लिडिंग वॉटर आता मला सांगा, अगोदर तुम्ही काय काढलं होतं बरं का, अगोदर तुम्ही वजन काढले ना, त्या वजनाच्या मदतीने तुम्ही व्हॅल्यूम बी काढू शकतात ना पाण्याचं, तुम्ही म्हणणार हो, राईट. तर वजनाच्या मदतीने आपण काय केलं आहे, वजनाच्या मदतीने आपण त्याचं व्हॅल्यूम पण काढलेलं आहे, आणि टोटल वरती काय केलं नंतर ब्लिडिंग वॉटर जे आहे त्याचं व्हॅल्यूम पण काढलं आहे. तो 100 सेंटीमीटर क्यूबचा जो काही आपला ग्रॅज्युएटेड जार आहे त्याच्यामध्ये ब्लिडिंग वॉटर पण आहे, डिवाइड बाय टोटल जे काही आपलं टोटल क्वांटिटी ऑफ वॉटर इन द कॉन्क्रीट त्याचं व्हॅल्यूम पण माहिती आहे. तर व्हॅल्यूम डिवाइड बाय व्हॅल्यूम करून टाका, तुम्हाला ब्लिडिंग वॉटर क्वांटिटी पण भेटून जाईल. झालं. सो ब्लिडिंग वॉटर क्वांटिटी आपल्याला दिसायला भेटून गेली. बोला इथपर्यंत क्लिअर आहे का रे, क्लिअर झालं इथपर्यंत, कमेंट करा पटकन, राईट. तो अशा पद्धतीने इथपर्यंत आपण आलो, इथं आपण थांबून घेऊ. उद्या तुम्हाला मी याच्या डाटा जो काय लिहायला देऊन दिले तर जमलं तर 2-4 पेज तुम्हाला पाठवून देईल. थांबतो इथं.